आत्तू झाल्यावर समजतं भावापेक्षा जास्त जीव त्याच्या बाळामध्ये का अडकतो. कारण ते नातं कसं असतं माहिती का? ना स्वतःचं असतं ना परकं असतं. ते नातं दोघांच्या रक्ताचं असतं, म्हणूनच हक्काचं असतं. आत्तू झाल्यावर समजतं भावापेक्षा जास्त जीव त्याच्या बाळामध्ये का अडकतो. कारण ते नातं कसं असतं माहिती का? ना स्वतःचं असतं ना परकं असतं. ते नातं दोघांच्या रक्ताचं असतं, म्हणूनच हक्काचं असतं. आत्तू झाल्यावर समजतं भावापेक्षा जास्त जीव त्याच्या बाळामध्ये का अडकतो. कारण ते नातं कसं असतं माहिती का? ना स्वतःचं असतं ना परकं असतं. ते नातं दोघांच्या रक्ताचं असतं, म्हणूनच हक्काचं असतं.